चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊया. काल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि अनेक जण त्याच्यावर आरोप करत आहे, ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जात आहे, नाराजी व्यक्त. खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण अंगीकारली पाहिजे. खरं तर आम्ही सेवकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि त्यामुळे मतदाराबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही, पण माझी मात्र भूमिका आहे की मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो. देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे, आमचं सरकार आलं आहे, हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या पदावर बसलेलो आहोत आणि आम्ही ठरवलं आहे की जनतेला जी आम्ही वचनं दिली आहे ते 5 वर्ष पूर्ण पाडू. जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे, आम्ही कोणीही राजे नाही आहोत, तो सेवक आहोत, सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. सुरेशदास सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहे, कुठेतरी महायुतीमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. धनंजय आपले सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे. माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे. पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे. सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे. पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर म्हणजे लावलेलं आहे. अशी एकही चौकशी नाही की बीडच्या प्रकरणात सुरू नाही आहे आणि देवेंद्रजींना नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील आणि 100% आरोपीला कडक शासन होईल. अजित पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं है, क्या कहें? देखिए अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है. हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए वो पूरे करेंगे. मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का. ये कर्जा पूरा काम करके हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है. राज्यातील 50 ते 60% जागेवर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. नितेश राणे यांनी त्याचा कडाडून विरोध केलेला आहे. नाही, बरोबर आहे. मागेही जे 2 कोटी रुपये त्यांना दिले होते ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्याकडे दिले होते. आता प्रश्न आहे वक्फ बोर्डाकडे जेवढा जागा आहे, वक्फ बोर्डाचा कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे. लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळाल्या पाहिजे. नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळाला पाहिजे, देवस्थानाला परत मिळाला पाहिजे. याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करत आहेत. एसटी महामंडळाचा जो घोटाळा आहे त्याच्यात महामंडळाने परस्पर काही निर्णय घेतलेले असं ते तपासात आता जे चौकशी सुरू आहे त्याच्यात पुढे येत आहे. नाही, ते माननीय त्या खात्याचे मंत्री आणि माननीय मुख्यमंत्रीजी चर्चा करतील. सर, बीड प्रकरणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटीसाठी गेलेलं आहे. नाही, राज्यपालालाही सुद्धा जे निवेदन दिलं ते निवेदन सरकारकडेच येतं. सरकार त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. मला वाटतं राज्यपालाकडे गेलं त्यांचा अधिकार आहे, पण ते निवेदन सरकारकडेच येईल तेव्हा सरकार योग्य पद्धतीने त्याच्यावर जे काही मुद्दे सुटले असतील ते पुढे जाईल. सदस्यता मोहीम कालपासून सुरू झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नियोजन आहे का आणि त्या निवडणुकांसाठी कसं नियोजन? 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला 3 कोटी 11 लक्ष मतं मिळाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने मोदींच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी एक मोठं यश आम्हाला दिलेलं आहे. देवेंद्रजी या ठिकाणी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. मला असं वाटतंय मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनताही
भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहे. आम्ही 1.5 कोटी सदस्य संख्या करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जसं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे तशीच कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक मैदानात उतरणार आहोत. आमची महायुतीच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.